छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या किल्ल्याचं अनन्यसाधारण महत्व आहे तो लोहगड. सुरत लुटल्यानंतर सुरतेचा जो प्रचंड खजिना ज्या गडावरती ठेवला होता, महाराजांनी ज्या गडाची निवड केली होती तो गड म्हणजे लोहगड. लोहगडाचा बालेकिल्ला पाहिला तर शत्रूला सुद्धा धडकी भरायची. या गडाची निवड अलीकडच्या काळामध्ये युनेस्को मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये झालेली. आज त्या लोहगडाची ती प्रचंड बदनामी सुरू आहे, ती बदनामी थांबवा, खास त्यासाठी हा व्हिडिओ करतोय. नमस्कार, मी अविनाश शिलेकर, पीसीबी टुडे मध्ये स्वागत आहे. लोहगडाची ऐतिहासिक ख्याती, ऐतिहासिक महत्व लोहगडाचं फार मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला हा जो गड आहे, या गडाला एक फार वेगळं महत्व आहे. स्वराज्य रक्षणासाठीचा स्वराज्याची तिजोरी जिथे सुरक्षित आहे तो गड म्हणजे लोहगड. लोखंडी तिजोरी या गडाला म्हणून लोहगड. लोह म्हणजे लोखंड, लोखंडी तिजोरी, स्वराज्य रक्षणासाठीची ती लोखंडी तिजोरी महाराजांची. ह्या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व फार मोठं आहे. पण आज तो गड गुगल वरती सर्च केला जातो तो डेथ पॉइंट म्हणून आणि मर्डर मिस्ट्री म्हणून. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणजे हे खरं तर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की ज्या गडाचं ऐतिहासिक महत्व आहे, जो गड युनेस्कोनी सिलेक्ट केलेला आहे जागतिक वारसा स्थळासाठीचा, तिथे अशा प्रकारे कड्यावरून केतन अग्रवालला ढकलून दिलं सिया गोयलनी, आणि त्या प्रकरणामुळे आज देशभर बदनाम होतोय. इतिहास प्रेमींनी त्याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली. लोहगड विसापूर गड किल्ल्या संदर्भात एक मित्रमंडळ आहे, त्यांनी त्या संदर्भात शासनाला सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे की हे थांबवा. लोहगडावरती ह्या घटनेनंतर पर्यटकांची गर्दी दुप्पट वाढलेली आहे. पर्यटकांची गर्दी वाढली त्याविषयी वाद नाही, परंतु लोहगडाचं ऐतिहासिक महत्व, जो लोहगड ऐतिहासिक वारशाचा महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारशाचा एक साक्ष देणारा गड आहे, त्या गडाची बदनामी केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या खुनामुळे, म्हणजे केतन अग्रवालचा जो कड्यावर ढकलून खून झाला त्या प्रकरणामुळे जी बदनामी सुरू आहे ना, ती सगळ्यात वाईट आहे. म्हणजे खरं तर लोणावळा जवळचा हा जो गड आहे, हा त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3400 वर. भौगोलिक दृष्ट्या हा गड फार महत्वाचा आहे. घाटातून कोकणात येताना जे संपूर्ण डोंगर माथा आहे, शत्रूला तिथून शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी म्हणून खास हा गड लोहगड, म्हणजे कल्याण किंवा बाकी कोकणात जाण्या येण्यासाठीचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरती शत्रूवरती नजर ठेवण्यासाठीचा हा खर पहारेकरी. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की त्या गडाची ख्याती ह्या खून प्रकरणामुळे जागतिक वारसा स्थळाऐवजी जागतिक डेथ पॉइंट, मर्डर स्पॉट याच्यामध्ये होती. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व जर तुम्ही पाहिलं तर 1648 मध्ये महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. तसा हा साधारण 1300 वर्षाचा जुना किल्ला आहे. त्या गडाची दुरुस्ती केली आणि महाराजांनी तो 1648 मध्ये पहिल्यांदा जिंकून घेतला. नंतर 1665 मध्ये पुरंदरचा जो तह झाला मिर्झा राजे जयसिंगांबरोबर, त्याच्यामध्ये 23 किल्ले जे परत द्यावे लागले तहामध्ये, त्यातला हा एक किल्ला आहे. नंतर 1670 मध्ये महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. ज्यावेळेस तानाजी मालुसरे यांनी सिंहगड घेतला, त्याच्या पाठोपाठ लोहगड सुद्धा घेतला. असं त्या एक गडाचं महत्व आहे. आणि जी सुरत लुटली, सुरतमध्ये प्रचंड खजिना होता, तो खजिना नेमका ठेवायचा कुठे, तर सगळ्यात सुरक्षित किल्ला कोणता, तो लोहगड, म्हणून तिथे ठेवला होता. असं त्या गडाचं ऐतिहासिक महत्व आहे. इतिहास प्रेमी पर्यटक या ठिकाणी येतात, ते खास त्यासाठी येतात. पर्यटक येतात तो साधारण त्या परिसरातली भौगोलिक रचना आणि जे पर्यटन आहे ते पाहण्या दृष्टिकोन. परंतु आता जर पाहिलं तर 18 जूनला जे केतन अग्रवालचा कड्यावर ढकलून सिया गोयलनी खून केला, नंतर त्यानंतर तो खून कसा झाला, काय झाला, कोणत्या गाड्यावरून त्याला ढकललं, हे कोणत्या कड्यावरून त्याला ढकललं, कुठे ढकललं, तो डेथ पॉइंट म्हणून तरुणांमध्ये फेमस होतोय. तसं पाहिलं तर ह्या किल्ल्याची जी रचना पाहिली तर सगळ्या बाजूने असा कडा आहे. त्याचा बालेकिल्ला सुद्धा धडकी भरवणारा असा उंच आहे. प्रत्यक्ष त्या गडाला व्हिजिट केलं लक्षात येईल. दर शनिवार रविवार तिथे पर्यटकांची आणि इतिहासप्रेमींची गर्दी होती. जवळजवळ 4 ते 5 हजार पर्यटक येतात. आता ते प्रमाण ह्या दुर्घटनेनंतर दुप्पट वाढलंय. मग चांगल्या अर्थाने वाढलं असतं तर आपण ते मान्य करतो, पण नेमकं घटना कुठे घडली हे पाहण्यासाठी इतकंच नाही तर ह्या गडाविषयीची तरुणांमधली इतिहासाची जी माहिती आहे ती फार कमी आहे. त्याच्याऐवजी त्याची ख्याती केतन अग्रवालच्या खुनासंदर्भातली जास्त माहिती आहे. जसं करमाळ्याचा स्पॉट तुमच्या त्या एका चित्रपटामुळे, सैराट चित्रपटामुळे करमाळ्याचा तो स्पॉट फेमस झाला, तसं झालंय हे. लोहगडचा जो हा विषय आहे, लोहगड फेमस आहे, तो इतिहासकालीन ज्या घटना आहेत त्या संदर्भात त्याची नोंद घ्यायला पाहिजे, त्याची माहिती घ्यायला पाहिजे. पण हे बरंच होत चाललेलं आहे.
हे फार दुर्दैवी आहे. आणि आता पर्यटकांनी आणि यांनी इतिहासप्रेमींनी त्याविषयी मागणी केलेली आहे. ती मागणी शासनाने विचारात घ्यायला पाहिजे. ही बदनामी थांबवा. परवा पोलिसांनी एक क्राईम सीन साठी पुन्हा त्या सिया गोयलला गडावरती नेलं, कशा प्रकारे ढकललं त्यासाठी एक पुतळा तयार केला. तो पुतळा म्हणजे केतन अग्रवाल थोडक्यात तो कसा ढकलला याची सगळी ट्रायल घेतली, त्याचं व्हिडिओ शूट घेतलं. त्याच्या सुद्धा जे भरभरून रसरंजी बातम्या आल्या. हे बातम्या पाहिल्यावरती लोकांना प्रश्न पडतो की हा गड नेमका आहे काय. आणि अशा प्रकारे जर या गडाची बदनामी होणार असेल तर ते दुर्दैव आहे. म्हणजे ह्या गडाचे गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, महादरवाजा, 4 भक्कम दरवाजे, सगळ्या बाजूची तटबंदी, त्याची रचना, वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून त्या गडाकडे पाहिलं जातं. परंतु ते सगळं बाजूला राहिलं आणि तो आता केतन आणि सिया यांच्या प्रकरणामुळे तो जो बदनाम होतोय. म्हणून त्याच्यामध्ये इतिहासप्रेमींनी शासनाकडे काही मागण्या केलेल्या आहेत, त्याचा जरूर विचार करायला पाहिजे. सायंकाळी 6 नंतर या गडावरती जायला पूर्णतः बंदी. या गडाच्या प्रत्येक कोपऱ्यावरती CC कॅमेरे कंपल्सरी 24 तास सुरू ठेवायला पाहिजे. या गडावरती जाण्या येण्यासाठी ओळखपत्र कंपल्सरी असलं पाहिजे. जिथे कर्मचाऱ्यांची कमी आहे तिथे कर्मचारी अधिक लावा. प्रत्येक गडावरती येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकाची, इतिहासप्रेमीची प्रत्येकाची नोंद तिथे झाली पाहिजे. जे गडाच्या बाजूने ह्याच्यावरती कडे आहेत त्या कड्यांना लोखंडी कठडे सगळ्या ठिकाणी कंपल्सरी करा. जसं लोणावळ्याला ज्या पद्धतीने कोकण कड्याचे तिथे कम्प्लीट लोखंडाची बॅरिकेड्स केलेली आहेत, पुढे जाताच येत नाही, त्या पद्धतीने या गडावर सुद्धा त्याची तशी सुरक्षा असण्याची गरज आहे. हे साधे विषय आहेत. आणि या पुढच्या काळामध्ये केतन अग्रवाल आणि सिया हा चॅप्टर क्लोज करून गडासाठी तिथे त्या गडाचा इतिहास, त्या गडाची अन्य माहिती, त्याच्याबद्दल अधिक माहिती सोशल मीडियावरती यायला पाहिजे. सोशल मीडियामध्ये या गडाची जी बदनामी सुरू आहे ना, याला सुद्धा कुठेतरी चाप लागला पाहिजे. प्रामुख्याने तरुणांनी या विषयावरती थोडं लक्ष द्यायला पाहिजे की आपला इतिहास काय आहे त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. आता जे सध्या रील्स पडतात या निमित्ताने, केतन अग्रवाल आणि सिया गोयलच्या निमित्ताने, त्याच्यामध्ये लोहगड मर्डर मिस्ट्री, सिया चेतन लव्ह ट्रँगल, शूलेस सिग्नल यासारख्या गुन्हेगारीचे व्हिडिओ करोडो लोकांनी पाहिले. विचार करा म्हणजे गडाचा ऐतिहासिक महत्व काय आणि चाललंय काय. त्याच्यामुळे हा खास त्यासाठी व्हिडिओ केलेला आहे. जणू मला वाटतं तुम्ही सुद्धा या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्या. कारण हे आपल्या इतिहासाला कुठेतरी डाग लावण्याचं हे जे काम चाललेलं आहे त्याला कुठेतरी चाप बसलं पाहिजे. पोलिसांनी पण त्याची दखल घेतली पाहिजे, प्रशासनाने पण दखल घेतली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावरती तातडीने पावलं उचलण्याची नितांत गरज आहे. मावळ पाहिलं तर पर्यटन केंद्र आहे. मावळमध्ये असे 4-5 गड आहेत आणि त्या मोठी धरणं आहेत. मावळच्या पर्यटन वाढीसाठी याचा चांगला फायदा होऊ शकतो. या संधीचा मावळकरांनी खरं तर फायदा घेतला पाहिजे. आमदार सुनील शेळके हे सुद्धा त्या बाबतीमध्ये दखल घेतील असं वाटतंय. जणू तुम्हाला काय वाटतं, ही जी बदनामी सुरू आहे याला चाप लावण्यासाठी आणखी काय करायला पाहिजे? जरूर भेटतो. धन्यवाद.